परमपूज्य गुरुमौलींच्या चित्रगुजाच्या दृष्टिकोनातून हे परमपूज्य गुरुमौलींच्या चरणी विनंती करतो की आपण अमृत केले इथे बुश करावे. परमपूज्य गुरुमौली. समस्त सेवेकरी परिवार, राज्याच्या देशाच्या विविध स्तरातून विविध ठिकाणाहून गेले 3 दिवस आपण ही सेवा रुजू करण्यासाठी तणानं मानानं सर्वार्थानं आपण उपस्थित झाला. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आपण या भीषण दुष्काळाशी सामना कसा करावा, आपल्या सर्व परिवारासह आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत यावर साधक बाधक चर्चेतून महाराष्ट्र शासन, आपण सर्व परिवार यांच्या सहकार्याने आणि ऐक्य मंत्र आपण आपल्या मनात बनवला तर दुष्काळावर मात करण्यासाठी एवढ्या बाबी पुरेशा आहे. म्हणून आगामी येणाऱ्या या सर्व दुष्काळाची त्याची जी तीव्रता आहे ती खूप कमी व्हावी, तीव्रता नष्ट व्हावी इतपावेत आपला बहुमोल वेळ आणि सहकार्य दुष्काळाशी सामना करण्यासाठी आपण करावं. येणारा कालावधी कसा असेल यापेक्षा आपण काय करायला हवं हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणून वर्षाच्या प्रथम दिनी आपण सर्वजण या नियोजित उपक्रमाला सामोरं जात आहोत. आज त्याची सांगता समारोह आहे. जाता जाता काही संदेश आपण जनमानसापर्यंत पोचवायचे आहेत. आपली ती नैतिक जबाबदारी असेल. राज्यात देशात गावोगावी असलेली साप्ताहिक दैनिक सेवा केंद्र असतील, त्या ठिकाणी पानपोई आपण पशु पक्ष्यांसह मानव जातीला लागलेली तृष्णा भागवण्याचं काम आणि त्याचं औचित्य ठेवायला एक संधी मिळेल. म्हणून पानपोईचं महत्त्व, ज्यांच्याजवळ पाणी आहे अशांनी त्यात सहभाग घ्यावा आणि हे मत पुण्यकार्य हा संदेश आपण सर्वांपर्यंत पोचवला. म्हणून या वर्षारंभाच्या 3 दिवशी या कलियुगाचे चालक पालक मालक सर्व भगवान दत्तात्रेय तथा स्वामी महाराज आहेत. आपल्या सर्व मानव जातीचा श्वास म्हणजे स्वामी महाराज आहेत. त्यांची सेवा, त्यांचा आशीर्वाद उद्याच्या भविष्य काळात सर्वांबरोबर असावा. आर्त पीडित, मुमुक्षित, दुःखित पीडितांचे अश्रू पुसणं, त्यांना धीर देणं, माणुसकीची संस्कृती जिवंत ठेवणं हा प्रामाणिकपणा आपणाला यातून नव्या पिढ्यांपर्यंत पोचवायचा आहे, शिकवायचा आहे. आणि यालाच भारतीय संस्कृती म्हणतात. परवा परदेशातले काही लोक आले, त्यांनी असाच एक प्रश्न विचारला दुभाषिकाकडून, व्हॉट इज संस्कृती. विदेशातल्या लोकांना संस्कृतीविषयी प्रचंड अनभिज्ञता आहे, परंतु भारताकडे बघताना तथा आपल्या देशाकडे बघताना ते कुतूहलानं भारतीयाकडे बघतात की भारत असा या पृथ्वीवर असा या भूखंडावर देश आहे की तिथेच फक्त संस्कृती जिवंत आहे. आशानं आपल्याकडे बघितलं.
म्हणून त्यांनी प्रश्न विचारला, व्हॉट इज संस्कृती. त्यांना सांगितलं, दॅट इज संस्कृती. सदाचाराने संपन्न, विकारापासून मुक्त, त्याला संस्कृती असं या देशात ऋषीमुनींनी शिकवलेलं आहे. म्हणून हा ऋषीमुनींचा देश आहे, सज्जनांचा देश आहे. आणि या ऋषीमुनींच्या देशामध्ये, सज्जनांच्या देशामध्ये चांगले विचार, सत्सत्वे बुद्धी अन्नातून, आहारातून, आचारातून, विचारातून, कर्तृत्वातून ती पुढच्या पिढ्यांना आपण पोचवली पाहिजे. म्हणून या निमित्तानं सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानामध्ये हे सर्व 12 विभाग मूळ घटक बनलेले आहेत. याची सुरुवात आपण 5 ते 18 या वयोगटापासून सुरुवात करावी. त्यासाठी काल आपण मूल्य शिक्षणात काम करणारे सर्व प्रतिनिधी उपस्थित आहेत होते. आजही आपले व्यवहारे सर उपस्थित आहेत, त्यांचे सहकारी उपस्थित आहेत. आणि म्हणाल तर खूप मोठं आणि महत्वाचं काम आहे मूल्य संस्काराचं. याच वयात जर आपण त्यांना घडवलं, शिकवलं, तरच ते आदर्श नागरिक आणि निर्व्यसनी पिढी आणि वडीलकीचा आदर आणि राष्ट्राबद्दल आदर, राष्ट्र देवो भव या संकल्पना ते याच वयात राबवू शकतात. म्हणून त्यासाठी उचित वयात या बाबी संस्कारित करणं ही काळाची गरज आहे. खूप वय झाल्यानंतर किंवा खूप संज्ञान झाल्यानंतर ती माणसं मागे वळून बघत नाही. म्हणून उचित वयात आपल्या आई वडिलांविषयी, देशाविषयी, वडीलकीचा आदर ठेवण्याविषयी या बाबी उचित वयातच सांगणं उचित ठरणार आहे. दुसरा विभाग प्रश्न उत्तराचा आहे. जनमानसामध्ये आज अनंत समस्या हा करून उभ्या आहेत. त्यातल्या काही अधिदैविक असतील, भौतिक असतील, आध्यात्मिक असतील, काही मानवनिर्मित असतील. याला एक दिशा देणं, त्याचा उलगडा करणं, सखोल त्यावर चर्चासत्र ठेवून मानवी समस्या निवारण करणं ही काळाची गरज आहे. त्यात मग मुलं हट्टपणा करणे, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणे, आई वडिलांची अवज्ञा करणे, स्वतःच्या पायावर उभं राहताना अडचणी येणे, नोकरीत अडचणी येणे, शेती करत असताना शेतीत अडचणी येणे, शेतीत पारंपरिक पद्धतीनं केल्या जाणाऱ्या कुलधर्म कुलाचाराच्या बाबी खंडित होणे. समजा बाप द्यादे त्या शेतीच्या जवळपास तत्सम दैवतांचा सन्मान करत असतील वर्षातून, महिन्यातून, ती जर सेवा खंडली किंवा थांबली तर शेतीत त्याचे उद्या दुष्परिणाम नक्कीच होणार. एखाद्या दैवताचा सन्मान जर विसरभोळेपणाने केला नाही तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात. अशा अनेक बाबी प्रश्न उत्तर विभागामध्ये सामावलेले आहेत. आणि त्याचे दुष्परिणाम आपोआप इलेक्ट्रिक मोटर जळणे, ट्रॅक्टर बिघडणे, विहिरीचं पाणी आटून जाणे, घरात भांडणं होणे, घरात आजारपण येणे, अपघात होणे, हे जे सर्व प्रकार आपण बघता, यावर काही उपाय आहेत का? यावर कुलधर्म कुलाचाराच्या दृष्टीनं या कार्यातून पडताळणी करून आपलं गोत्र आणि त्याचा वापर कशासाठी आपण करतो, आपली देवी कोणती आहे, खंडोबा कोणता आहे. खरं तर या भारताचे आई वडील भगवान शिव आणि पार्वती आहे. पार्वतीनं या देशाच्या रक्षणासाठी प्रत्येक भौगोलिक बाबीचा जर विचार केला तर प्रत्येक राज्यात शक्तिपीठ निर्माण केली. महाराष्ट्राच्या भौगोलिक स्तरावर 4 पीठ निर्माण झाली. विदर्भात माहूर, मराठवाड्यात तुळजापूर, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर
उत्तर महाराष्ट्रासाठी सप्तशृंगी. त्या त्या भागात त्या त्या लोकांना भगवतीची सेवा करण्याला संधी मिळावी, आशीर्वाद मिळावा म्हणून राजे छत्रपती शिवाजी राजांनी कुलधर्म कुलाचारावर भर दिला. म्हणूनच या देशात सुराज्य, स्वराज्य आणि त्याचं कौशल्य, चातुर्य, मुत्सदीपणा, अष्टप्रधान योजना की सचिवालय गावापासून देशापर्यंतच कसं असावं हे फक्त शिवाजी राजांकडे शिकावं ही वस्तुस्थिती होती आणि आहे. म्हणून शिवाजी राजांचा जो जीवनादर्श आहे तो असा 5 मिनिटात किंवा एखाद्या मराठी शब्दात सांगण्याजोगा नाही. परंतु यापूर्वी आपण क्षात्रधर्म वाचला असेल. क्षात्रधर्मात त्याचं विवरण करताना छत्रपती शिवाजी राजे आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्यातले काही घटनाक्रम त्यामध्ये नोंदवलेले आहेत. लाक्षागृहाला लागलेली आग आणि आग्र्याहून सुटका हा त्यातला एक अतिमहत्वाचा प्रसंग आहे. तो आपल्या सर्वांना बसलेल्यांना सर्वांना कळतो. लाक्षागृहात तरी त्यावेळी विदुराची भूमिका विदुरानं आदल्या दिवशी येऊन खंदकातून 5 पांडवांसह कुंतीची सुटका केली. पण आग्र्याला तर कोणी विदुर नव्हता. थाळाच्या पेटाऱ्यातून आपली सुटका करून महाभारतातले क्षण ना क्षण ते अभ्यासलेले होते. असे अनेक प्रसंग छत्रपतींचे आणि भगवान श्रीकृष्णांचे खूप त्यात समालोचन करणारे आहे. अजून एक प्रसंग आहे. ज्यावेळी युद्ध संपल्यावर 18 दिवसाचं महायुद्ध संपल्यावर 5 पांडव त्यांनी ठरवलं की आपण आपल्या काकांचा आशीर्वाद घेऊ आणि मग राज्य ग्रहण करू. तेवढ्यात भगवान श्रीकृष्णांना शिष्टाई करावी लागली, वकिली करावी लागली. अरे म्हणे, तुम्ही ज्यांचे 100 पुत्र मारले तो तुम्हाला काय आशीर्वाद दिला? हो म्हणे, हे बरोबर आहे, तसं करू नका म्हणे, मला वकिली करावी लागेल. त्याआधी तुम्ही तुमच्या 5 प्रतिमा लोखंडाच्या 5 जणांच्या बनवून आणा. धृतराष्ट्राला हे सगळं आगाऊ माहीत आहे. तो तुम्हाला एक जणाला पुकारेल. त्यावेळी तुम्ही त्याच्या जवळ न जाता एक 50 फूट दूर उभे राहा, नंतर भेटा. तसंच 5 बंधून त्या 5 लोखंडी प्रतिकृती बनवून आणल्या आणि राज्यारोहण करते वेळी आशीर्वाद घेताना ज्यावेळी पांडव आले त्यावेळी त्यांना आधी धृतराष्ट्रानं भीमाला आधी पुकारलं, मधल्या भावाला पुकारलं. भीमा, तू आधी भेटायला येऊन जा. म्हणून भीम अगदी अभिमानानं, अहंकारानं तो भेटायला निघाला. पण भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, तुझा अहंकार इथे जळून जाईल, तू समोर जाऊ नकोस, तू 50 फूट तुझी प्रतिकृती ठेव आणि मागे उभा राहा. ऐकलं मात्र. तेवढ्यात भीम समजून त्या मूर्तीला आलिंगन देणारा धृतराष्ट्र त्यानं त्या मूर्तीला आलिंगन दिल्याबरोबर आत्मिक क्रोध, आत्मिक द्वेष, ईर्ष्या याचा जळकाट झाला आणि तो सगळा क्रोध त्या लोखंडी मूर्तीवर ज्यावेळी पडला त्यावेळी एका क्षणात पाप निलवत नाही. तेवढ्यात ती लोखंडी मूर्ती जळून राख झाली लोखंडाची. एवढा क्रोध त्या मूर्तीवर पडला. समजा भीम भेटायला गेला असता तर काय झालं असतं? तिथे त्याची राखच पडली असते. हे सत्य गोष्ट सगळ्यांनी बघितल्यावर प्रत्येक पांडव आतून घाबरले आणि मग धर्मराजे, नंतर अर्जुन, नंतर नकुल, सहदेव या लोकांना पुकारलं
आणि त्याप्रमाणे त्यांनी मग ती लोखंडी मूर्तीचा वापर करून आपली सुटका करून घेतली. पण इकडे प्रतापगडावर वेगळाच प्रताप घडला. खानरूपी धृतराष्ट्र ज्यावेळी छत्रपतींना भेटायला आले त्यावेळी लोखंडी कपडे घालून चिलखत घालून खानासमोर त्यांना स्वतःला धावलं. तिथे कोणी गोपीनाथ पंतासारखे वकील किंवा विठ्ठल सुंदर सारखे वकील आलेले त्यावेळी स्वतःला उभं राहावं लागलं. आधी मैत्रीचं वातावरण दाखवलं, नंतर दुष्ट बुद्धीनं त्या खानानं त्यांना बदलेत आवडलं. ही संधी मिळतात बिचवा वाघनख याचा वापर करून त्या खानाचा कोथळा बाहेर काढला आणि त्याला यमसदन घातलं. लोखंडी कपड्याचा वापर कशासाठी करायचा हे महाभारतात भगवान श्रीकृष्णांच्या वकिलीतून स्पष्ट झालेलं होतं. तोच धागा पकडून छत्रपतींनी या महाराष्ट्रामध्ये महाभारत प्रात्यक्षिक त्याचं जनतेसमोर करून दाखवलं. आजही तसं या देशामध्ये महाभारत घडतंय. ते पद्धत वेगळी आहे. ही पद्धत ज्यावेळी आपणाला समजेल त्यावेळी मग आपल्या लक्षात येईल. म्हणून आपण ही पानं चाळली या ग्रंथांची तर आपल्याला कळेल. म्हणून आपण उगाच छत्रपतींची स्मरणात जयंत्या पुण्यतिथ्या ज्या साजऱ्या होतात त्या उगाच करत नाही, त्यामागे खूप मोठा अर्थ. म्हणून त्यांचा जो जीवनादर्श आहे तो असामान्य आहे, आपल्या ताकदीबाहेरचा आहे. म्हणून आपण यथाशक्ती समजून घेण्याचा प्रयत्न करू. परंतु ज्यावेळी महाभारत आपण समजून घेऊ त्यावेळी छत्रपती आपल्याला समजते. तसं छत्रपती समजून घेणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणून कळकळीचं निवेदन आहे की यासाठी आपण काय करायला हवं. तर यासाठी हे जे जीवनादर्श आहे त्या जीवनादर्शांचं सातत्यानं आपण पारायण करणं, ते स्मरण करणं, ती योग्यता प्राप्त होण्यासाठी विशेष काही सेवा करणं ही काळाची गरज आहे. म्हणून अशा पद्धतीनं आपणाला हे सुराष्ट्र होण्यासाठी भारतामध्ये आगामी घडणाऱ्या ज्या काही अकल्पित बाबी असतील, दुष्काळ असेल, भूकंप असेल, सुनामी असेल, दुष्काळ असेल, आतंकवाद, दहशतवाद असेल, याचं निवारण होण्यासाठी वेगवेगळे विभाग या कार्यानं प्रशिक्षित करण्याचा मनोदय केलेला आहे. त्यात याज्ञिकी विभाग एक आहे. याज्ञिकी विभागातले प्रतिनिधी आले असतील, त्यांनी जागेवर उभं राहून आपला परिचय करून देताना लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. धन्यवाद. परंतु पाऊस काही असा सहजगत्या सुवृष्टी होत नाही. प्रचंड वादळ होतात, झाडं पडतात, घरं उडतात, छपरं उडतात, फार नुकसान होते, मग फायदा होतो. खूप नुकसान झाल्याशिवाय फायदा होत नाही, असं पावसाचं गणित आहे. ही वस्तुस्थिती आपण लपून ठेवू शकत नाही. म्हणून याची तीव्रता नुकसानीची वाचवण्यासाठी या कार्यानं संशोधन करत एक ध्वज तयार केला, वादळी ध्वज. इथे असेल तर आणून दाखवावा आणि पुढे आणून दाखवा. तो ध्वज जर आपण नामसप्ताह झाल्यावर तथा ज्यावेळी अकस्मात वादळ येईल त्या गावात जरी तो ध्वज लावला, समुद्र किनाऱ्यावर असलेल्या मुंबईसह कोकणात हा ध्वज लावला, त्याचा काही मिनिटांमध्ये, काही सेकंदामध्ये चांगला परिणाम होऊ शकतो.
फक्त एवढंच आहे, वादळ शमल्यावर तो ध्वज परत काढून घ्या. तास 2 तासानंतर 1 दिवसानंतर फार काळ तो फडकत ठेवू नये. मग त्याचे विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतात. पाऊस पडून जाईल, मग येणार नाही. म्हणजे दुसरी बाजू आपल्याला माहित नाही. काम झाल्याबरोबर तो सांभाळून ठेवणं ही पण आपली जबाबदारी आहे. लावण्याची जशी जबाबदारी आहे, काढण्याची पण जबाबदारी. तसंच एक भूकंप यंत्र आहे. भूकंप होऊ नये म्हणून आपण डोळ्यात तेल घालून त्याचं जपवणूक किंवा जोपासना किंवा ज्ञान या नात्यानं सर्वांपर्यंत चर्चा अवश्य करावी. या कार्यातले आपले अनेक सेवेकरी इलारी आणि भूतचे साक्षीदार आहेत. भूकंप होण्यापूर्वी 24 तासांनी काही प्रतिकूल स्थिती घडत असते. ती अशी की जमिनीत राहणारे जे सरपटणारे प्राणी आहेत, उंदीर आहेत, घूस आहे, सर्प आहे, हे भयानक सायरा वायरा पळून जातात त्या ठिकाणाहून जिथे भूकंप होणार आहे तिथे. कारण हे ज्ञान फक्त त्यांना आहे, माणसांना नाही. माणूस उभा राहिला तर 5 फुटावरून श्वासोश्वास करतो, बसल्यानंतर 2-2.5 फुटावरून तो श्वासोश्वास करतो. परंतु सरपटणारे जे जीव आहेत ते जमिनीला जाऊन जे काही स्वरशास्त्र आहे ते फक्त याच लोकांना माहित आहे. सर्प, उंदीर, घुस सरपटणाऱ्या प्राण्यांना माहित आहे. हे शास्त्र मानव जातीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणून यात हा एक जरा नवीन दालन उघडत आहे. संशोधन विभाग जो आहे, या विभागाचं खूप काम वाढणार आहे. ते जबाबदारी करावी लागणार आहे. तर ज्यावेळी अकल्पित अशी घटना घडेल, सायरा वैरा उंदीर सर्प पळू लागतील, रात्री अपरात्री कावळे उरडू लागतील, कुत्रे रडू लागतील, मग आपण समजून घ्यायचं काहीतरी घटना होणार, अघटित होणार, वाईट घटना घडणार. वाईट घटना घडण्याआधी 24 तास ही चाहूल या विश्वात या प्राणी मात्रांना कळत असते, माणसं सोडून. माणसांनाही कळत नाही. परंतु ही घटना कळावी, समजावी, वित्तहानी, मानवहानी वाचवायची असेल, या ज्ञानाचा आपण वापर करावा. म्हणून हे ज्ञान आपण थोडंसं मोठ्या प्रमाणात विकसित करू शकला तर या जीवसृष्टीत अनेक प्राण्यांकडून आपल्याला खूप ज्ञान मिळवायचं आहे. त्यांना बोलता येत नाही एवढंच, परंतु त्यांच्याजवळ खूप ज्ञान आहे. अगदी तुम्ही बघा, पाऊस पडण्याच्या काही दिवस आधी, 8 दिवस 10 दिवस आधी, पर्जन्य राजाचं स्वागत करण्याला मुंग्यांना पंख फुटतात, मुंगळ्यांना पंख फुटतात, टिटवी ओरडते, बेडूक ओरडतो, कावळे आपली घरटी झाडावर बांधतात, पक्षी सगळेच. घरटी बांधताना सुद्धा पाऊस कसा येईल एक शास्त्र. झाडावर घरटी बांधताना कावळ्यानं ती काळी मध्यभागी जर चोचीत धरली तर मध्यावधीत पाऊस येणार, सुरुवातीला पाऊस येणार नाही असं समजा. टोकापासून जर काडी धरली मग सुरुवातीपासून पर्जन्य पडेल हे त्याचं लक्षण आहे. हे आपल्याला कळत नाही, प्राण्यांना कळत. प्राण्यांकडून काय शिकावं म्हणून खूप शिकण्यासारख्या बाबी आहे. आणि समाजशास्त्रामध्ये, समाज प्रवाहामध्ये या बाबी आपण निदर्शित कराव्या. जुनी आमची शेतकरी माणसं 80-90 वर्षाची या पाऊस पडण्याच्या पूर्वार्धात त्यांच्या नजर आकाशाकडे असायची. यंदा कसा पाऊस पडेल, किती पडेल, 12ने पडेल, 14ने पडेल की 16ने पडेल, त्यावेळी आणे हे मूल्यांकन होतं. 1 आणा, 2 आणे, 3 आणे, 16 आण्यापर्यंत. आताच्या नव्या पिढ्यांना हे कळणार नाही. आणे म्हणजे काय, आणे कशाला म्हणतात, आणि त्यातून आणेवारी महसूलकडे कशी जमा झाली हा त्याच्या पुढचा विषय आहे. या बऱ्याच बाबी चर्चेत आणि प्रवाहात आणण्या इतपत योग्यतेचे आहे.
म्हणून पूर्वार्धात ही सगळी पक्षी मंडळी, पशु मंडळी पावसाचं जोरदार स्वागत करायचं आणि त्याप्रमाणे पाऊस यायचा. काही आमच्या अनपढ लोकांनी पावसावर आडाखे तयार करून ठेवलेले आहे, त्याची नोंद झालेली आहे. माणसं सही निशाणी डाव्या हाताचा अंगठा कधी शाळेत गेले नाही, परंतु आज PhD झालेल्या लोकांना जे नाही, जे कळत नाही, ते त्यांना आजही कळेल. म्हणून कुठलं नक्षत्र कसं पडेल, शुद्ध पंधरवाड्यात तथा कृष्ण पंधरवाड्यात तिथी घटली तर पावसावर त्याचा काय परिणाम झाला हे सुद्धा त्यात दिलेलं आहे. साधारण रोहिणी नक्षत्रापासून पावसाचं प्रमाण मोजलं जातं. त्या आधीची जी नक्षत्र आहेत, कृतिका, रेवती, अश्विनी, भरणी, ही शेतीला पुरत नाही, ही नुकसान करणारी नक्षत्र आहेत, त्यानं नुकसान होत असं त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणून रोहिणीचा जर पाऊस प्रथम आरंभी पहिल्या चरणात पडला, रोहिणीने घातले अंडे, मृगानं फिरविली पाठ, पाऊस गेला दिवस 60, म्हणजे 2 महिने पाऊस आहे ना. दुष्काळाचं दुर्भिक्ष लक्षण त्यांनी आधीच नोंद करून ठेवले की दुष्काळ केव्हा पडतो तो या अशा पद्धतीनं पडत असतो आणि हे प्रमाण अजून कधी चुकलं नाही. या पद्धतीने जर आपण मागचा परामर्श घेतला तर सगळी पंचांग गेल्या 2000 वर्षातली फिक्की पडते. मृग पडे न काही, मृग न पडे काही, पुष्य जाय कोरडा, सदैव कहे भाडवी वाळूच्या कण्या भरडा. म्हणजे मृग आणि पुष्य पडलं नाही तर वाळूच्या कण्या भरडाव्या लागतील, याचा अर्थ दुष्काळ पडेल. पुनर्वसू न पडे काही, पुष्य जाय कोरडा, वाळूच्या कण्या भरडा असं म्हटलेलं आहे. अशा 9 नक्षत्रांना त्यांनी आडाखे बांधलेले आहेत आणि ते खरे आहेत, अजून ते खोटे ठरलेले नाही. म्हणून दुर्भिक्ष लक्षण, दुष्काळाची जी लक्षणं आहेत ती आपल्या कृषीशास्त्रामध्ये नमूद केलेली आहे. आकाशातून जर पांढरे ढग वाहत असतील पश्चिमेकडून पूर्वेकडे तथा उत्तरेकडून दक्षिणेला वाहत असतील तर 100% दुष्काळ पडणार. म्हणून शेतकऱ्यांचं लक्ष आकाशाकडे असायचं. कोणते ढग वाहतात, लाल ढग वाहतात, पांढरे ढग वाहतात, पिवळे ढग वाहतात, काळे ढग वाहतात की गरजणारे 40 वाहतात, असा अभ्यास त्यांचा असायचा आणि त्यानुसार पर्जन्यमान त्याप्रमाणे पडायचं. म्हणून या पर्जन्यमानाचा भौगोलिक तपशील आपल्याला समाजशास्त्रामध्ये, समाज प्रवाहामध्ये पोचवावा लागणार आहे. म्हणून आपल्या बऱ्याचशा ग्रंथांमध्ये ही जर पानं चाळली तर आपल्याला त्याचं साधारणपणे कल्पना येईल, योग्य काय अयोग्य काय असो. तर अशा पद्धतीने आपल्याला कृषीशास्त्राविषयी आज आपल्या कृषी प्रतिनिधी आणि विवाह प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून या निमित्तानं आपला परिचय नोंदवा. धन्यवाद. पलीकडे आपण गेली 3 दिवस कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे. आपण जाताना परत भेट द्यावी आणि हे कृषी साहित्य आमच्या शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवा, त्याला ज्ञानी बनवून सोडावं, त्याला ज्ञान ही संपत्ती प्रदान करावी, तरच तो कृषीतून वरती. आता त्या चक्रव्यूहात तो सापडला, माती त्याला मातीत बनवली. या मातीमध्ये 2 प्रकारची ताकद आहे. एक ताकद स्मरते आणि आठवते. भारताचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसादजी, शेतकऱ्याचा मुलगा, बंगाल भूमीतला, कर्मधर्म संयोगानं कर्तृत्वानं ते राष्ट्रपती झाले, पण परिपाठाला विसरले नाही. राष्ट्रपती झाल्यावर त्यांनी एका लोखंडी घमेल्यामध्ये शेतातली माती घेऊन दिल्लीत आले. रोज सकाळी सूर्योदयापूर्वी
मातीला ती फुलं व्हायची, अक्षता व्हायच्या, पूजा करायची आणि नंतर देवांची पूजा करायची. आधी माती नंतर देव, असा त्यांचा क्रम. अचानक आगंतो तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांना भेटायला आले. वेळ सकाळी 7 वाजेची. बाबूजी पूजा करत होते. पाठमोर ते येऊन बसले त्यांच्या आणि पूजा संपल्यावर पहिला प्रश्न बाबूंना विचारला, बाबूजी तुम्ही मातीची पूजा करत होता? हो म्हणे, मातीची पूजा करत. पण आमच्यासारख्या लोकांना कळलं नाही तुम्ही मातीची का पूजा करता. बाबूंनी अतिशय नम्रपणे उत्तर दिलं, सर या मातीमध्ये काय नाही, काय आहे ते आपणाला सांगतोच म्हणले. पण आपण आईच्या उदरात जन्म घेतो आणि विशिष्ट वयापर्यंत आई आपलं लालन पालन संगोपन आपल्या दुधावर करते, आपल्याला वाढवते, जगवते. 5 वर्षानंतर ही काळी आई आपल्यासाठी भाजीपाला बनवते, धान्य बनवते, फळं बनवते. मग ही आई नाही कमी. आई म्हणून मी नमस्कार करतो, पूजा करतो. अक्षरशः त्या राष्ट्राध्यक्षाने आपले कान घट्ट पकडले. त्या मातीला एकदा नाही 21 वेळा लोकांना घातलं. आपण म्हणता देव कबुली जबाब देताना गौरव उद्गार काढले आणि एक जागतिक आवाज, असा राष्ट्रपती या देशाच्या जगात होणे नाही, असा बहुमान म्हणाले. म्हणून आपण राष्ट्रपती पहिले बाबू राजेंद्र प्रसादजी यांचं नाव आजही काय घेतो, मातीमुळे. आपण या मातीतले माणसं आहोत. म्हणून या मातीचं काय महत्व आहे हे ज्ञानाशिवाय कळणार नाही. म्हणून ज्ञानरूपी संजीवनी जोपर्यंत आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत शेतीशास्त्र आपल्याला कळणार नाही. म्हणून वेळोवेळी मगाशी कृषी विभागाचे अधिकारी आले होते, त्यांना सांगितलं तुम्ही वर्षातून एकदा दोनदा असं प्रदर्शन भरवण्याऐवजी परिस्थितीचं औचित्य ठेव. ज्या ज्या गावांना खूप मोठ्या यात्रा भरतात, उदाहरणार्थ इथे त्र्यंबकेश्वरला 2 यात्रा मोठ्या भरतात. एक निवृत्तीनाथांची यात्रा भरतात, एक त्र्यंबकेश्वर महाराजांची शिवरात्रीला यात्रा भरतात. या दोघं यात्रेच्या वेळी जर आपण कृषी प्रशिक्षण, कृषी शिबिर, कृषी प्रदर्शन भरवली तर अवघा लाखो वारकरी आध्यात्मिक माणसं निदान त्या विभागाकडे डोकवतील, बघतील. अरे हे आपलंच आहे, ते आपण बघितलं पाहिजे, केलं पाहिजे, अशी सहानुभूती त्यांच्यामध्ये निर्माण होईल. म्हणून आपण सर्वात या यात्रेचं किंवा ज्या ठिकाणी खूप गर्दी आहे अशा ठिकाणी जर त्याचं औचित्यपूर्वक नियोजन केलं तर खूप चांगला प्रसार प्रचार, कृषी वार्ता, कृषी प्रशिक्षणातून नव्या पिढीपर्यंत पोहोचू शकतो, यात दुमत नाही. म्हणून आपणाला कृषी प्रतिनिधी आणि आज विवाह मंडळ प्रतिनिधी सुद्धा आलेले आहेत. आपल्यामध्ये एक चिंता सदैव असते, मुला मुलींच्या विवाहाची. म्हणून गेली काही वर्षापासून आपण विवाह मंडळ स्थापत ई विवाह मंडळ, इलेक्ट्रॉनिक विवाह मंडळापर्यंत हल्ली या प्रगत युगात कुलधर्म कुलाचारालाही आपण बरोबर घ्यावं. रूढी परंपरा ज्या आहेत त्याही योग्य तपासून त्यांनाही बरोबर घ्यावं. म्हणून मुलामुलींच्या विवाह संदर्भामध्ये आज विवाह मंडळाकडे लाखाहून अधिक वधूवरांची नोंद झालेली आहे. राज्याच्या 36 जिल्ह्यासकट दिल्लीपर्यंत. आज दिल्लीचे सेवेकरी गेले 3 दिवस आपल्यात आहेत, गुजरातचे आहेत, हैदराबाद आंध्र प्रदेशातले आहेत, दक्षिण भारतातले आहेत, महाराष्ट्रासह अन्य प्रदेशातील प्रतिनिधी स्वरूपात सेवेकरी मंडळी एवढ्या दुरून आलेली आहे. का आपल्या हातूनही त्या भागात कार्याचा प्रसार प्रचार व्हावा.
स्वामींचं कार्य पोचलं जावं या पवित्र हेतून हे एवढ्या लांब हजारो मैल हे सेवेकरी आलेले आहे. हाही त्यांचा भावार्थ आपण जाणून घेणं, त्यांना सहकार्य करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या हेतून ई विवाह मंडळाशी संवाद साधताना आपण त्या ठिकाणी ती नाव नोंदणी करावी, त्यांच्या संपर्कात राहावं आणि सेवेकरी परिवारामध्ये जर विवाह रचना आपण केली तर त्याचा खूप चांगला परिणाम होऊ शकतो. कारण हुंडा घ्यायचा नाही, मान कान सन्मान वेशीला काढून ठेवायचे, मुठमाती द्यायची, चांगल्या गोष्टींचा आदर करायचा आणि वाईट गोष्टी कायमच्या हाकलायच्या. ही फार मोठी संधी आहे. म्हणून खोट्या प्रतिष्ठा, मोठेपणा, अहंकार या गोष्टी नाशाला कारणीभूत आहेत. या गोष्टींचा लवलेश ठेवायचा नाही. माणूस म्हणून आणि माणुसकीची संस्कृती म्हणून आपणाला उद्याच्या भविष्य काळात वाटचाल करावीच लागणार आहे, तरच तो सुखी होतो. पूर्वाश्रमी गेल्या 50-60 वर्षापूर्वी अनेक लेखक कवींनी यावर भाष्य केलेलं होतं. मनुष्य सुखी केव्हा असतो आणि दुःखी केव्हा बनतो? दुःखी असा बनतो स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, सोडून स्वार्थात जातो. जिथे स्वार्थ आहे, अहंकार आहे, तिथे दुःख आहे आणि जिथे निस्वार्थ आहे तिथे आनंद आहे. म्हणून आपण निस्वार्थ करावं हे काम जनमानसामध्ये पोचवलं तर आपणाला त्यातला जो आनंद आहे तो आपल्याला सदैव पुरणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ई विवाह मंडळाशी संवाद साधून जी काही अन्य कारणामुळे मुलामुलींच्या विवाह जमण्यात अडचणी येतात, कदाचित देवीच्या कोपामुळे, कदाचित पूर्वजांकडून काही प्रमाद घडल्यामुळे ते आपल्याला माहित नाही. बऱ्याच वेळा आपल्या पूर्वजांनी समजा एखाद्याची जमीन हडपली, एखाद्याचं मन दुखवलं, एखाद्याची हत्या केली, एखाद्याचा खून केला. ज्याचा खून झाला तो काय आशीर्वाद देणार आहे? तो आज सांगेल 7 पिढ्या तुझ्या पुढच्या पिढीचं वाटोळं हो, असा तो शाप देईल. हे आपल्याला माहित नसतं. म्हणून स्वार्थाच्या बाजारात किती कामरे रडतात या उद्देशाचा आपण उलगडा करताना त्या सगळ्या बाबी आपण समजून घेतल्या तर त्याची उत्तरं आपल्या जवळ आहे. म्हणून त्याचं निराकरण करताना जगातून पितृदोषाचे जबरदस्त दोष याच भूमीत त्याचं निवारण केलं जातं वेगवेगळ्या विधीच्या माध्यमातून. म्हणून याला प्रखर पितृदोष म्हणतात. ज्या ज्या कुटुंबात प्रखर पितृदोष आहे असतील अशा कुटुंबात प्रत्यक्ष देवता जरी समोर आली तरी ती त्याला सांगेल, बाबा आधी पितरांचं ऋण मिटव, नंतर माझ्याकडे ये. बँकेकडून कर्ज घेताना बँक सांगते आधी मागच्या बँकेचं कर्ज फेडा, मग नव्या बँकेचं कर्ज घ्या. गॅरंटर आणा, बाकीच्या गोष्टी कागदपत्र आणा, असं बरंच काय काय असतं. तसंच अध्यात्म. म्हणून या सगळ्या बाबी अनेक दुःख त्याच्या पाठीशी आहेत आणि त्याचा निवाडा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती दुःख भोगत असते. बऱ्याच वेळा कुलदेवतेच्या कोपामुळं तोंडाशी आलेला घास तोंडात जात नाही. बऱ्याच लोकांना आपली कुलदेवता पण ठाऊक नाही. आईला मावशीला आई म्हणून टाकतात. याचा अर्थ असा की गावाकडून मानलेल्या दैवतांना ग्रामदेवता असं संबोधलेलं. वाडवडिलांनी स्थापन केलेल्या दैवतांना स्थापित दैवत असं म्हटलेलं. विशिष्ट कामापोटी जे अवतार घेतात त्यांना इष्ट दैवत म्हटलेलं आहे. त्यात प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, दत्तात्रेय असतील, श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असतील, हे कोणाचेही कुलदैवत नाही. ही इष्टदैवत आहेत. याचाही संभ्रम मनात नसावा. जे आहे ते बोलून टाकलेलं चांगलं. म्हणून या देशाचे आईबाप शंकर आणि पार्वती असताना
पार्वती म्हणजे ही 4 पीठांपैकी आपली कुलदेवता, तुळजापूर असेल किंवा कोल्हापूर असेल, माहूर किंवा सप्तशृंग असेल, पैकी खंडोबा हा अवतार भगवान शिवाने घेतला आणि महाराष्ट्रामध्ये 14 मुख्य खंडोबा आहेत, उप 288 आहे. मागील प्रकाशकामध्ये महिन्याच्या प्रकाशित होणाऱ्या अंकामध्ये महाराष्ट्र राज्यातले 288 खंडोबा कोठे कोणत्या तालुक्यात जिल्ह्यात आहेत याची यादी दिलेली होती आणि आहे. कोणी वाचली असेल त्यांनी हात उंच करावे. धन्यवाद. परंतु हे पुन्हा आपल्याला पुनर्प्रकाशन करणं जरुरीच आहे. म्हणून आपण ज्यांच्याकडे असतील त्यांनी इतरांना तो ग्रंथ वाचायला द्यावा. कुलधर्मातला कुलदैवताचं जे महत्व आहे, बऱ्याच वेळा कुलधर्म कुलाचार न केल्यामुळं काय होतं, घरात वडील आले की मुलगा घरातून बाहेर जातो. बाप पेट्यांचं जमत नाही, शक्य नाही. एकमेकाच्या विरोधात ते एकमेकासमोर उभी असतात. असं का घडतं? आईला मात्र फार मध्यस्थी सँडविच सारखी अवस्था होते, इकडे आड इकडे बी. कोणाची बाजू घ्यायची? याला कुलदैवताचा कोप असं संबोधलेलं आहे. म्हणून याचं निवारण करताना कुटुंब प्रमुखांनी प्रति रविवारी आपला मल्हारी सप्तशती ग्रंथाचं वाचन केलं. 1 तास लागतो वाचायला. दर रविवारी जर 1 तास दिला तर खंडोबाचं ऋण हलकं होतं. आणि कधीतरी आपण वर्षातून एकदा तरी मूळ ठिकाणी जाऊन त्यांचा सन्मान करणं क्रमप्राप्त आहे. तर अशा पद्धतीने आपण या सगळ्या बाबी, कुलधर्म आणि कुलाचार आणि आपलं दैनिक जीवन याचा मेळ घालताना या बाबी या कार्यातून प्रश्न उत्तराच्या निमित्तानं समजावून सांगितलं. मराठी अस्मितेत सुद्धा सप्तशती कसा वाचावा, श्री गुरुचरित्र कसं वाचावं. गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. नुसतं घरात जरी आपल्या गुरुचरित्र देवपूजेत ठेवलं तरी स्वतः दत्त महाराज तिथे अवतरतात, आशीर्वाद देतात. एवढं जबरदस्त सामर्थ्य या 5व्या वेदाचं. म्हणून गेल्या 50-60 वर्षामध्ये राज्यात भगिनी वर्गांनी खूप मोठी अभूतपूर्व आध्यात्मिक क्रांती केलेली आहे. आज मोठ्या प्रमाणात स्वैच्छेने भगिनी वर्ग श्री गुरुचरित्र वाचतात, नवनाथ वाचतात. आपण नवनाथ पारायण सुरू केलेले आहेत दुष्काळ निवारण्यासाठी, अरिष्ट टाळण्यासाठी. 1.25 लाख नवनाथ पारायण आपण करण्याचा गुरुकुल पीठात संकल्प केलेला आहे. तेही अभियान आपणाला यापुढे राबवायचं आहे. सप्तशती भगिनी खूप आनंदानं श्रद्धेनं वाचतात, स्वामी चरित्र वाचतात. हे जे वैदिक ग्रंथ आहे की यापूर्वी या ग्रंथांना हात लावण्याची, सावली पाडण्याचा अधिकार आपल्याकडे नव्हता. आज मुक्त हस्ते आणि श्रद्धेने आणि पावित्र्य पाडून आज सप्तशती आपण कोट्यावधी पाठ सप्तशतीचे करत आहोत आणि करणार आहोत. स्वामी चरित्र आपण श्रद्धेनं रोज वाचत आहोत. आपण रोज तथा गुरुचरित्र महिन्यातून एक तरी पारायण सेवेकरी कुटुंबात केली जातात, नवनाथ केली जातात. किमान वर्षातून एकदा तरी भागवत ग्रंथ वाचला जातो. पितृदोषाचं निवारण करण्यासाठी महर्षी व्यासांनी भगवान विष्णूंना साकडं घालून हा ग्रंथ लिहिला. त्यावेळी त्यांना असह्य झालं आणि अगदी असह्य पोटी भगवान विष्णूंना शरण जाऊन त्यांना सांगितलं, देवा आता मला हे काही नकोय, मी कंटाळलो आहे, मला आता काही जगणं सुद्धा असह्य झालंय. त्यावेळी भगवान विष्णूंनी त्यांना आज्ञा केली, तुम्ही एक भागवत ग्रंथ लिहा. आज्ञा. पण आता वय खूप झालं, हातात लेखणी धरता येत नाही, हात थरथर कापतोय, लिहिणार कसं?
ठीक आहे, काळजी करू नका, आमचा एक कारकून तुम्हाला देतो. देव लोकातला कारकून म्हणून गणपतीला ती जिम्मेदारी दिली आणि दोघांची समोरासमोर भेट घडून आणताना भगवान विष्णूंनी गणपतीला सांगितलं, गणपती आपण दोघांनी भागवत लिहा. देवा लिहीन म्हणे मी, तुमची आज्ञा, पण एक अट आहे. हे लेखक लोक फार विचित्र असतात. खूप आठवून 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 मला सांगते, तोपर्यंत मी काय करायचं, यांच्या तोंडाकडे बघू का म्हणजे. त्यांनी जर मला सातत्यानं सांगितलं तर मी लेखणी बंद करणार नाही, माझी लेखणी बंद पाडणार नाही, अशा पद्धतीत जर त्यांनी सांगितलं तर मी लिहीन नाही. महर्षींनी मान्य केलं, ठीक आहे मान्य. सुविद्य मुहूर्तावर भागवत ग्रंथाचं लिखाण सुरू झालं आणि लिहिता लिहिता तो ग्रंथ खूप मोठा जाड होण्याची वेळ आहे. एवढा मोठा जाड ग्रंथ आता हा कोण वाचणार, म्हणून महर्षीने असं डोकं खाजवलं. आपल्याला जर कोणाला सांगितलं की व एकनाथी भागवत वाचा, एवढं जाड आहे, एक वर्षात सुद्धा आपल्याकडून ते वाचलं जाणार नाही, आपण कसं वाचणार. म्हणून महर्षींसमोर एक प्रश्न पडला की व एवढा मोठा जाड ग्रंथ आता आपण वाचू, गणपती वाचेल, पण जनता जनार्दन माणसं कसं वाचते. आणि आपण हा ग्रंथ माणसांसाठी तयार करत आहोत, गणपतीसाठी किंवा व्यासांसाठी लिहित नाही. आता करायचं म्हणून विचारक्रांत झालेले महर्षी विचार करत बसले, लेखणी बंद पडली. गणपतीने डोळे बिळे ताणून त्यांच्याकडे बघितलं, का म्हणे आपला करार काय झाला, तुम्ही काय करता. गणपती चिडला. हो थांब गणपती थांब म्हणे, तू माझ्यावर चिडू नको म्हणे. हा जो भागवत आपण गणपतीसाठी किंवा व्यासांसाठी लिहित नाही म्हणले, या भूतलावर मानव जातीच्या मनात आग ओकायला लागलेली आहे, ती थांबवण्यासाठी आपण लिहित आहोत म्हणे. आणि असं गांभीर्यानं जर आपण वागत बसलो तर लोक तो ग्रंथ वाचणार नाही. मग काय करायचं म्हणे, आता लोकांना हसवल्याशिवाय ते लोक वाचणार नाहीत. म्हणून मी तुझ्यावर एक खूप प्रश्न टाकतो. खरं तर मराठी अस्मितेत गेले 3 दिवस भगिनी वर्गाने खूप प्रश्न किंवा उखाणे गणपतीचं स्मरण किंवा भागवत महर्षींचं स्मरण म्हणून खूप करावं असं आमचं म्हणणं. म्हणून हसत खेळत महर्षींनी एक पोट गणपतीवर टाकलं. गणपती मी तुझ्यावर पोट टाकतो, याचं उत्तर दे म्हणे, मग आपण. म्हणून त्यात गणपतीवर पोट टाकताना एक पोट लिहिलं गेलं, सांगितलं गेलं. अलिकुल वहनाची वहन आणत होते, शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे, नदीपती रिपू ज्याचा तात भंगून गेला, रविसुतमही संगे फार दुःखित झाला. मराठी भाषा खूप अवघड आहे, जाणून घ्या. तिला अनेक उपमा आहेत, अनेक अनुप्रास आहेत, खूप सजवलेली भाषा आहे. तिच्यात 1.5 लाख शब्द आहेत. एवढं ज्ञान आज माणूस जातीला नसावं मराठी भाषा सजवण्याचं. व्यास उत्तिष्ठम जगत सर्व, व्यासांनी अवघं सगळं ज्ञान पुष्ट करून टाकलेलं आहे. गणपतीनं डोकं खाजून खाजून हैराण झाला, पोट सुटेल. शेवटी त्यानं माफी मागितली, महर्षी मी तुमची माफी मागतो, तुम्हीच सोडवा, मी ग्रंथ लिहून द्यायला तयार आहे, तुम्ही सांगाल तसा करेल, पण माझ्यावर पोट टाकू नका, मी माफी मागतो. जाहीर माफी मागितली आणि मग ते पोट त्याचा निवाडा गणपतीला करून देताना व्यासाने मग सगळं सांगितलं. अलिकुल वहनाची वहण आणत होते. फुलं म्हणजे भ्रमर. एका तळ्यावर कमळाची फुलं उमललेली होती. त्या तळ्यावरून एक भगिनी कुंभामध्ये डोक्यावर पाणी आणत होती. कमळाचं मन म्हणजे पाणी, ते पाणी ती आणत होते. तेवढ्यात काय
शशीधर वहनाने ताडिले मार्ग. शशी, शशी म्हणजे चंद्र, ज्यानं डोक्यावर धारण केलाय तो शंकर. त्याचं वाहन नंदी. नंदी म्हणजे बैल. मराठी भाषा कशी सजवलेली बघा चक्रव्यूह. शंकराच्या वाहनानं म्हणजे नंदीनं पाणी आणत असताना त्याला धक्का दिला, मारलं त्याला. शशीधर वहनाने ताडिले मार्गपण. पुढे काय, नदीपती रिपू ज्याचा तात भंगून गेला. नदीपती रिपू, नदीचा पती समुद्र, समुद्राचा शत्रू. रिपू म्हणजे शत्रू अगस्ती. त्यानं एका घोटात 7 समुद्र प्राशन केले. त्याचा जन्म कुंभात झाला होता म्हणून त्याचा बाप कुंभ म्हणून जन्मलेला. नदीपती रिपू ज्याचा तात भंगून गेला. त्या बैलानं धक्का लागल्यामुळं तो डोक्यावरचा पाण्यानं भरलेला कुंभ फुटला, जमिनीवर पडला, तात भंगून गेला. पुढे काय, रवी सुत मही संगे फार दुःखित झाला. रवी सुत मही, रवी म्हणजे सूर्य, रवीचा सुत म्हणजे कर्ण, कर्ण म्हणजे कान. तो घाटात पडला, ती कानावर पडली, कान दुखावला. अशा पद्धतीनं गणपतीला हे पोट सुटेना. पुन्हा व्यास काय थांबतात, त्यांनी पुन्हा दुसरं कूट गणपतीवर सोडलं. गणपती नाही नाही म्हणायचा, हे कूट टाकायचं. शेवटी व्यासांना राभेना पुन्हा एक कूट गणपतीच्या माती मार. कोणे एके वणी विचित्र पुतळा जेवावया बैसला. आता जेवायचीच वेळ झाली. आम्ही येताना बघितलं बरेच काही जण भोजन करत होते. हरकत नाही, ही भूक भागवण्याची ती वेळ बरोबर आहे. कोणे एके वणी विचित्र पुतळा जेवावया बैसला. जेवण जेविता अतिबळे पात्रेची तो भक्षिला. एवढी भूक लागली की त्यानं ते पात्र भक्षण करून टाकलं. त्याची जी वनिता वनात फिरता सूर्याशी प्रार्थीती सदा. बोले विठ्ठल पदार्थ उमगा क्षणमाशीचा वायदा. 6 महिन्याचा वायदा दिला, बाबा आता हे तरी खूप सोडून. म्हणून इथे केल्या काल परवापासून मांडे कसे बनवावेत, पुरणाच्या पोळ्या कशा बनवाव्यात त्याचंही प्रशिक्षण देण्याचं काम या अस्मितेतून चालू आहे. म्हणून पात्रेची तो भक्षिला हे कूट मराठी अस्मितेच्या वतीनं भगिनींनी सोडवायचं आहे. कुणाचं इथे पाठ असेल तर एका मिनिटात त्यांनी माईकवर सांगावं. आहे भगिनी वर्गांचं पाठ कोणाचं? हात वरती करावा. नाही, पलीकडे बसलेल्या भगिनींचं पाठ आहे का? हात वरती दिसत नाही. आहे का? धन्यवाद. माईकवर येऊन थोड्या वेळानं आपण सांगू. तोपर्यंत माईकवर येऊन बसा. धन्यवाद. तर आपण नव्या पिढ्यांना लग्नानंतर आपण काही खूप प्रश्न शिकवावेत. एक दिवस परवा मागच्या मीटिंगला नवीन जोडप्यांची लग्न होती. आमच्या जुन्या लोकांना खाऊस आली नावं घे. आमचा एक प्रतिनिधी त्यात आला म्हणे मी नाव घेतो. दिनकर शास्त्री आणि ते दोघं सरसवले. त्यांना वाटतं बा परत आपलं रिझर्वेशन व्हावं, नवीन लग्न परत लावून घ्यावं आणि आपणाला संधी मिळावी अशा भावनेचे इथे ते आले असतील. त्यांनी निदान उभं राहून आपला परिचय करून द्यावा. दिनकर शास्त्री आणि चव्हाण हे बघा, त्यांना वाटलं बा पुन्हा आपण आपले लग्न लागावेत आणि आपण नाव घ्या. माहिती काहीतरी नाव घेतलं होतं. बिड्या काड्यांवर काहीतरी नाव घेतलं होतं. लोकांच्या बिड्या काड्या सुटाव्यात. तेही खूप थोड्या वेळाने माईकवर घेऊन टाकतो. म्हणजे कसं होतं, थोडंसं हास्याच्या फवाऱ्यातून ज्ञान आपल्याला पोचवायचं आणि हसत खेळत दिलेलं जे ज्ञान आहे मनुष्य आयुष्यात विसरत नाही. म्हणून हसत खेळत हे अभियान राबवताना हसवणारे लोक आपल्याला लागतात.
आपण परवा बघितलं महाराष्ट्र शासनात काही धडाचे बोलणारे लोक होते, ते मधून मधून चिमटे घेत होते सरकार. त्यातून एक वातावरण भारीत होतं. उद्देश वेगळा असतो, कृती वेगळी असते, तो भाग वेगळा आहे. परंतु हसत खेळत हे ज्ञान जनतेपर्यंत पोहोचवणं जरुरीचं आहे. म्हणून आपणाला भागवत धर्म, भागवत ग्रंथ, त्यातून पितृदोष निवारण्यासाठी महर्षींनी खास मानव जातीसाठी खूप मोठा आशीर्वाद भागवत रूपी आपल्याला दिलेला आहे. म्हणून आपण यापूर्वी त्या आशीर्वादाचं फलित म्हणून नैमिषारण्यात शुक्रताला आपण अनेक भागवत पारायण केली आणि आपण लवकरच 4 धामांपैकी त्या ठिकाणी भागवत पारायण सुद्धा करणार आहोत. तारीख योग्य वेळी जाहीर केली आहे. आज तारीख जाहीर करणं उचित नाही, त्याला काही अवधी लागेल. वर्षातून एकदा किंवा दोनदाच आपल्याला हे उपक्रम राबवायचे आहे, फार वेळा नाही. कारण ते सर्वांना परवडलंही पाहिजे, पोचता आलं पाहिजे, नियोजन करता आलं पाहिजे, सर्वांना त्यात सहभाग घेता आला पाहिजे. अशा अनेक अडचणी गुंतागुंतीच्या जरी असल्या, परंतु संख्यात्मक गुणात्मक वाढीसाठी याचं प्रयोजन होणं आवश्यक आहे. त्याआधी आपण श्री क्षेत्र वाराणसी तथा काशी येथे उचित वेळी त्याची घोषणा करणार आहोत की त्या ठिकाणी भगवान शिवाची अतिउच्च सेवा आणि लिंगार्चन सोहळा काशी क्षेत्री करणार आहोत. त्याची तारीख गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपणाला दिली जाणार आहे. त्याआधी त्याचं नियोजन करावं लागेल. म्हणून भारतातल्या तमाम सेवेकरी परिवाराला त्या धामामध्ये आयुष्यातून एकदा तरी सेवेची संधी मिळावी असं प्रयोजन आणि त्याचं नियोजन केलं जाणार. म्हणून या सर्व बाबी आपणा समोर मांडणं, पण आपणाला ते सगळं हसत खेळत करावं लागणार आहे. या सगळ्या बाबी हसत खेळत सर्वांना बरोबर घेऊन आपणाला त्या कराव्या लागणार आहे. तर या सर्व बाबी, त्याची बांधिलकी, सामाजिक या ज्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्या सर्व सेवेकरी परिवारावर आहेत. आणि या सर्व परिवारानं जर कामं वाटून, जसं आपण गेली 3 दिवस वेगवेगळ्या कमिट्या स्थापन केल्या, अन्न पुरवठा विभाग वेगळा, पाणी वेगळं, मंडप वेगळा, पारायणं वेगळी, तद्वत आपणाला त्याचं असं विभाजन करून दसकी लकडी एक्का बोजा या उक्तीप्रमाणे आपण त्याचं नियोजन आयोजन केलं तर काम हलकं फुलकं होतं. एकटी व्यक्ती किंवा मर्यादित व्यक्ती या सगळ्या गोष्टी करू शकत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून या सर्व बाबी सर्वांना बरोबर घेऊन केल्या तर ती कामं हलकी फुलकी होतात, कोणावर ओझं राहत नाही. म्हणून या सगळ्या ओझं असणाऱ्या बाबी आपण त्या सर्व आधी नियोजनबद्ध विभागून दिल्या तर ती कामं हलकी असो. तर अशा पद्धतीनं आपणाला या सांगता समारोहाचं प्रयोजन आयोजन करताना आपणावर असलेल्या दैनिक जबाबदाऱ्या, सेवेकऱ्यांचं हे ग्राम अभियान आहे. त्यात मराठी अस्मिता हा खूप मोठा खजिना आहे. किती बोललं तरी 12 तास काय 18 तास अपुरच पडतो. एवढा मोठा खजिना मराठी अस्मितेकडे सुपूर्द करताना मागील 2 महिन्यात आपण कर्ज मुक्तीसाठी, कर्ज निवारण्यासाठी, व्यावहारिक आर्थिक सुबत्ता येण्यासाठी श्री क्षेत्र बालाजी येथे कुबेर यंत्र, श्री यंत्र या पूजनाने आणि त्या आधीपासून आपण गेली 2.5 वर्ष श्री यंत्राचं पूजन करत आहोत. आपण आपल्या घरी श्री यंत्रावर आणि कुबेर यंत्राच्या पूजनावर प्रति पौर्णिमेला घरचे घरी काही विशेष सेवा किंवा दैनिक विशेष सेवेमध्ये त्या यंत्रावर कमळ गड्ड्याची माळ ठेवून
विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त याच्या पठनानं 21 दिवसात अनुभूती, नोकरी, प्रमोशन, कर्जबाजारीपणा, पांढऱ्या सात कवड्या, पिवळ्या फडक्यामध्ये भगवती समोर मंगळवार किंवा शुक्रवारी ठेवून त्यावर 16 वेळा श्री सूक्त म्हटल्यावर लाखो जणांनी अनुभव सांगितले की आम्हाला नोकरी मिळत नव्हती, नोकरी मिळाली. प्रमोशन थांबलं होतं, प्रमोशन. या सर्व बाबी चर्चेतून सर्वांपर्यंत जर पोचवल्या, हे पोस्टमनचं काम आपण केलं तर त्याचा परिणाम दुवा दवा या निमित्तानं आपणा सर्वांना ते पुण्यफलप्रद देणार आहे. म्हणून या सर्व बाबी आपण या सांगतेला, या मराठी अस्मितेच्या खजिन्यातला एक एक रत्न खूप महत्वाचा. त्याची खूप मोठी यादी, मला वाटतं मराठी अस्मितेत 300 स्टॉल मांडलेले आहेत. या 300 स्टॉलवर या साऱ्या बाबींचा समावेश आहे की त्या कवड्यांची पूजा कशी करावी, कुंकुमार्चन विधी कसा करावा, घरच्या घरी सत्यनारायण पूजन कसं करावं. आपल्या सर्व भारतातील भगिनी परिवार स्वतः पौरोहित्य करतात. दर पौर्णिमेला घरचे घरी स्वतः सत्यनारायण करतात, कोणाची वाट बघत नाही. ज्या भगिनी प्रति पौर्णिमेला सत्यनारायण करतात त्यांनी कृपया हात उंच करावे. धन्यवाद. सर्वच हात वरती आले. सर्व भगिनींना पुन्हा पुन्हा धन्यवाद आहे. आपण यापूर्वी सत्यनारायण करताना काय काय परिस्थिती आपण बघितली हे नव्यानं सांगण्याची जरूर नाही, परंतु ज्या ज्या वेळी आपण औचित्य ठेवून सत्यनारायण करतो, श्रावण महिन्यात वास्तूच्या वेळी तथा ज्यांच्या कुटुंबात मुलाचं लग्न झालेलं आहे त्यावेळी आदल्या दिवशीच आमचे पुरोहित येऊन मोठी लांब यादी देतात. आधीच त्यानं कर्ज काढून लग्न केलं आणि त्यात मोठी यादी, इतके किलो गहू, तांदूळ, खोबरं, खारका, धोतर, पातळ, फुलं, फळं, बरंच काय काय असतं. हजारो रुपयाची ती यादी असते. नाईलाजानं बिचारा रोल काढून पुन्हा ती यादी, पुन्हा ते साहित्य आणतो. पुरोहित येऊन त्याची मांडामांड करतात. तेव्हा ही वेळ दुपारची असते. रात्रभर जागरण करून ती मंडळी सर्व थकलेली असते, जागरण आहे. आणि ऐन दुपारी 12-2 वाजता आमचे पुरोहित येतात. मग ती लगबग सुरू होते. चला चला पूजेला बसा, असं करा तसं करा. हातात पळी, फुलपात्र आणलेलंच असतं. मदा सुरू होते. सर्वप्रथम डोळ्याला पाणी लावा, का झोप येऊ नये म्हणून, रात्रभर जागरण झालेलं आहे. डोळ्याला पाणी लावा, आत्मन करा, केशवाय मा, माधवाय मा, नारायणायन मा, पूजा सुरू. हळूच ते जोडपं जरा हुशारच असतात. अलीकडची नवी पिढी हुशार आहे. हो गुरुजी जरा लवकर आटोपतं घ्यायची, अशी कुठं पूजा असते. गुरुजींना ते होत असतं, कारण गावात 27 लग्न एका दिवशी असतात. तेवढ्या सत्यनारायणाच्या पूजा करेल कोण? तेवढे गुरुजी आहेत का गावात? नाहीला जाणं त्यांना मग असा शॉर्टकट काढावा लागतो. नाहीला जाणं. परवा आमच्या एका प्रतिनिधींनी तर कल्याण ते मुंबई चालू गाडीमध्ये मोबाईल पद्धतीचे, आता मोबाईल व्हॅनमध्ये सत्यनारायण त्यांना ऐकले. कल्याणहून तो दिल्लीला चालला होता. ते जोडपं मंत्रालयात पोहोचलेलं आहे. पण हे मुंबईची माणसं तुम्ही बघा, इतर बसले, गाडीमध्ये बसले, सगळ्या दाखवतात. 60-36 लोकल कल्याणहून भेटीला जाताना परवडत
म्हणजे इतक्या आठ्यावर पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक सत्यनारायण त्यांनी करून राहिलेलं आहे.